सगळ्यात जास्त मॅनिफेस्ट करणं किंवा मनी अट्रॅक्शन करणं म्हणजेच रेकी नाही आहे. लोकांच्या आयुष्यात बरेच आणखीही प्रॉब्लेम्स आहेत. हो. काही लोकांचे कोर्ट केसेस चालू आहेत किंवा बाकीच्या अशा गोष्टी असतात की त्यांनी ते अडकले जातात. हो. त्यांना आपण रेकीच्या मदतीने बाहेर काढू शकतो का? पण ज्या मुलीचा पूर्ण मेंदूवरचा सेन्स गेला होता, ज्या मुलीला तिचं शिक्षण थांबलं होतं, आज ब्युटी टाकून ती पोरगी पुण्यामध्ये खूप मोठं शोरूम टाकलं आहे. रात्री आपल्या उशाच्या अशी पाणी ठेवा, म्हणजे ते चंद्र ॲक्टिव्ह होतं. मॅनिफेस्ट करायचं असेल, हे सगळं करून झालं की ते जे उशाचं पाणी आहे ते पाणी घ्यायचं, तुम्ही त्याच्यावरती हात ठेवून तुमच्या 10 किंवा 11 किंवा 7 अशा इच्छा पूर्ण बोला. त्याच्यामध्ये ज्या पण असतील त्या त्याच्यात बोलायच्या आणि ते झाडाला पाणी घालायचे. जर तुम्हाला तुमची सासू खूप छान पद्धतीने वागवायची असेल, म्हणजे तुमचं तिचं मैत्रिणीचं नातं व्हायचं असेल, तर एकदम मस्त चिंचेच्या झाडाला घट्ट मिठी मारा बुधवारच्या दिवशी आणि पूर्ण बॉडी हिल द्या आणि मॅनिफेस्ट करा का माझी सासू खूप चांगली वागते. असं 11 बुधवारी करून पहा. तुमच्या पोटात काही राहत नाही ना, मग ते झाडाला जाऊन सांगण्याची पद्धत होती. ही फार जुनी टेक्निक आहे. पूर्वी एक गोष्ट असायची की धंद्यावर बसलं का पहिलं भोणी केली असं म्हणायची. ओके, मग भोणी केली का तो असं आपल्या मस्तकाला तो काही जे 2 रुपये आले असते ते लावायचं. इथं का लावतात की आज आज्ञा झाली असं. लोकांनी त्याचे गैरअर्थ घेतले. पण आपला बिझनेस चालावा म्हणून जर तुम्हाला जर कुठल्याही प्रकारची रेकी करायची असेल. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो आपला पॉडकास्ट आहे तो खरंच खूप जास्त स्पेशल होणार आहे, कारण आपण एका आपल्या फेमस गेस्टला पुन्हा एकदा इन्व्हाइट केलेलं आहे. तर त्या गेस्टचं नाव आहे विद्या बाबळे मॅम. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कुळन्युमरॉलॉजीच्या टॉपिकवरती आपण याआधी 2 पॉडकास्ट केलेले आहेत आणि त्या मॅमनी कुळन्युमरॉलॉजीच्या मदतीने अनेक लोकांचे प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत आणि म्हणून आपण मॅमला पुन्हा एकदा इन्व्हाइट केलेलं आहे. परंतु आज आपण त्यांच्यासोबत एका वेगळ्या विषयावरती गप्पा मारणार आहोत आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो की आजचाही पॉडकास्ट तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे. म्हणून आता मी तुमचा टाईम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. तर विद्याजी, तुमचं पुन्हा एकदा आपल्या शोमध्ये स्वागत आहे. थँक्यू सर, थँक्यू. येस. तर आपले आधीचे दोन्ही पॉडकास्ट लोकांना खूप आवडलेत. हो आणि मला असं वाटतं की बऱ्याच लोकांनी त्यांच्या ज्या काही अडचणी होत्या ते तुमच्याकडनं सॉल्व्ह करून घेतलेल्या हो आहेत. हो, प्रचंड सर. येस. तर आजचा जो टॉपिक आहे तो आपण कुठल्या याच्यावरती आज चर्चा करणार आहोत? सर, ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी. ओके. आज आपण रेकीवरती बोलूया. समाजामध्ये रेकीबद्दल खूप अज्ञान, खूप काही वेगळे वेगळे मीथवर बोललं जातं. तर ॲक्च्युली साधी सिंपल ही ब्रह्मांडीय ऊर्जा कशी आपल्याला हील करते, रेकी आणि हिलिंगमधला फरक काय, याच्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. येस. तर आपण थोडंसं बेसिक पासून जाऊया. हो, नक्की. कारण काय होतं की बऱ्याच वेळेस लोक पहिल्यांदा गोष्टी पाहत असतात, तर त्यांना काही गोष्टी नवीन वाटत असतात. आता रेकीवरती भलेही समजा काही लोकांना माहिती आहे, पण त्यांच्यासाठी थोडंसं समजून सांगा की रेकी म्हणजे काय असतं. रेकी म्हणजे कसं असतं सर, रेकीचा एक अर्थ म्हणजे ह्या ब्रह्मांडातली कुठलीही ऊर्जा घेणं, जी आपण ॲब्झॉर्ब करून रेकी दुसऱ्याला देणं म्हणजे रेकी. 7 चक्रांवरती जे बॅलन्सिंग करणं किंवा प्रत्येक चक्राचा एक उपयोग करणं म्हणजे रेकी. हे जे आपल्या स्पाईनमध्ये जे काही 7 चक्र असतात, बॉडीमध्ये जे काही 7 चक्र असतात, बॉडीच्या रूट चक्रापासून मस्तकापर्यंत, त्याची एनर्जीचा उपयोग करून समोरच्यालाही हेल करणं आणि आपल्या स्वतःलाही हील ठेवणं, याला रेकी म्हटलं जातं. ह्या ब्रह्मांडामध्ये एक चेतन ऊर्जा आहे. तिचा वापर आपण पशु, पक्षी, झाडं प्रत्येक गोष्टींमधून घेत असतो. ज्या सजीव आहेत त्या गोष्टींमधून आपण ह्या गोष्टीतून हील करत असतो किंवा रेकी घेत असतो. याला रेकी म्हटलं जातं. आपण वापर आता असं म्हणूयात की रेकीचा वापर किंवा ही खूप प्राचीन विद्या आहे. मी नेहमी म्हणत असते, पूर्वी एनेस्थीसिया नव्हता, लोकांची शस्त्रक्रिया खूप मोठ्या प्रमाणात व्हायची. त्यावेळेस त्यांना रेकी किंवा हील, त्याची बॉडी हील करून किंवा त्यांना थोडंसं बॉडीचा जो काही त्यांचा भाग आहे, जिथे जखमा होणं झाल्यात तिथं ती जागा हील करून मग रेकी दिली जायची आणि मग ती कुठली शस्त्रक्रिया केली जायची. तर ही प्राचीन विद्या आहे. ती अलीकडे खूप लोकांनी यूज करून आपल्या नवीन नवीन जीवनामध्ये, नवीन नवीन गोष्टींमध्ये त्याचा उपयोग केला आहे. असं हे रेकीचा एक प्रचंड मोठ्या प्रमाणावर एक चमत्कारिक गोष्ट म्हणा किंवा खूप मोठी आध्यात्मिक गोष्ट म्हणा, ही रेकीच्या भागात मोडते.
असं ओके. आहे. पण आजच्या काळामध्ये जर आपण जर बोलायचं झालं तर ही जी रेकी आहे हो हो. त्याचा वापर आपण कोणकोणत्या गोष्टींसाठी करू शकतो? खरं तर सर रेकी म्हणजे काय माहिती आहे, आता आपण दोघं जण बोलतो एकमेकांना हीलच करतोय. हे जे काही पॉडकास्ट चालू आहे, तुम्ही मला काहीतरी विचारता, मी तुम्हाला काहीतरी सांगते, हा एक हिलचाच प्रकार आहे. आपण जेव्हा कुठलीही गोष्ट आपल्याला समाधानकारक पाहिजे असते, अगदी उठल्यापासून आजचा माझा दिवस चांगला जाऊ दे इथपासून जी सुरुवात होते, तर म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही रेकीचा वापर करू शकता. म्हणजेच काय, तर जन्म आणि मृत्यूपर्यंत तुम्ही रेकीचा वापर करू शकता. बरं, रेकी तुम्ही कशी घेतली पाहिजे? प्रत्येक पॉझिटिव्ह म्हणजे प्रत्येक सजीव गोष्टींमधून तुम्ही रेकी घेतली पाहिजे आणि ती रेकी तुम्हाला तिथून मिळते. बरं, रेकीचा वापर साध्या साध्या गोष्टींमध्ये सगळ्यात जास्त मॅनिफेस्ट करणं किंवा मनी अट्रॅक्शन करणं म्हणजेच रेकी नाही आहे. रेकी काय आहे? आता सकाळी जर तुम्ही उठलात, आपण करागे वस्त्रगी म्हटलं की जो मंत्र मूलमंत्र आहे आपला, तो सकाळी म्हटलं आणि थोडंसं आपल्या बॉडीला हील केलं की माझा आजचा दिवस खूप चांगला जाऊ दे, माझा दिवस खूप चांगला आहे, म्हणजे आहे जाऊ दे म्हणण्यापेक्षा आहे म्हणा. म्हणजे इथपासून तुम्ही सुरुवात करू शकता. मग त्यामध्ये तुम्ही काय करणार, सकाळी उठल्यानंतर आपल्याला जे जे काही निगेटिव्ह थॉट्स येतात की आज कसं होईल, आता आय टी क्षेत्रामधली लोकं आहेत, आपण एक फॉर एक्झाम्पल त्यांना सुरुवाती बेसिकपासून सांगू द्या. खूप धावपळीचं जीवन आहे, ह्या लोकांना उठणंही त्यांच्यासाठी वेळेचं नसतं आणि झोपणंही वेळेचं बरोबर नसतं. आहे. मग दिवसभराचा रात्रीचा तो डिप्रेशनचा थकवा असतो. सकाळी जर तुम्ही तुमच्या बॉडीला जर चांगलं हील केलं, तर मग तुमचा पूर्ण प्रचंड दिवस एनर्जेटिक राहतो. तुम्ही साधी साधी गोष्ट आहे, ज्यावेळेस तुम्ही सकाळी उठता, दोनच गोष्टी आपण याचा थोडा स्वरविद्येचा पण याच्यावरती आपण एक आधार घेऊन जर तुम्ही जर बॉडीला हील केलं तर प्रचंड चांगलं आहे. बघा, कुठलंही आय टी क्षेत्र असेल, ज्याला जागरणाचं काम असेल, रात्री नाईट शिफ्ट असेल, ज्याची कोणाची बॉडी तंदुरुस्त नसेल, ज्यांना कोणाला सकाळी सकाळी खूप निगेटिव्ह एनर्जी किंवा उठावंसं वाटत नसेल, आळस येत असेल किंवा त्यांची कामे उठल्यानंतर पॉझिटिव्ह होत नसेल, अशा लोकांनी सकाळी उठल्यानंतर काय करायचं, जी नॉस्टल तुमची चालू आहे, म्हणजे इंगला आणि फिंगला 2 नाडी चालू आहेत, त्या नाडी जी चालू आहे तिच्या जमिनीवर पाय द्या. त्या पाया करून जमिनीला, भूमीला एनर्जी टच करा. तो जो तुम्ही जेव्हा उठून बसणार आहे, जी नॉस्टल चालली, ज्या झोपला आहे त्या झोपेच्या जी नॉस्टल चालू आहे त्या कुशीवरती तुम्ही पहिल्यांदा उठा. त्याच्यानंतर तुम्ही काय करायची, जी तुमची नॉस्टल चालू आहे, जिथनं तुमचा श्वासोश्वास चालू आहे, जिकडून जास्त, मग राईट साईडची असेल तर सूर्यनाडी चालू आहे, लेफ्टची तुमची चंद्रनाडी चालू आहे. दोन्हीपैकी कुठलीही नाडी एक तुमची जास्त चालू असेल तर त्याच्या कुशीवर उठा. तोच पाय तुम्ही जमिनीवरती पाय द्यायचा आहे, धरती मातेला नमस्कार करायचा आहे आणि स्वतःच्या बॉडीला आपल्या हील करायचे. आजचा दिवस माझा खूप चांगला जाणार आहे. इष्टदेवताला नमस्कार करा, इष्टदेवताचं नामस्मरण करा की माझा आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे, आजची माझी रोजची कामं खूप प्रचंड 1000 पटीत चांगली होणार आहेत, मला पूर्ण ब्रह्मांडाची ऊर्जा आहे. तुम्ही ज्या देवताला मानता त्या देवाचं नामस्मरण करा आणि तुमच्या तुमची दिनचर्या सुरुवात करा. अगदी काही नाही, ही एक रेकीचीच पद्धत आहे. आता मॅनिफेस्ट जर तुम्ही म्हणाल तर कसं करायचं, तुम्ही सकाळी रात्री आपल्या उशाच्या अशी पाणी ठेवा, म्हणजे ते चंद्र ॲक्टिव्ह होतो. मॅनिफेस्ट करायचं असेल, हे सगळं करून झालं की ते जे उशाचं पाणी आहे ते पाणी घ्यायचं, तुम्ही त्याच्यावरती हात ठेवून तुमच्या 10 किंवा 11 किंवा 7 अशा इच्छा पूर्ण बोला. त्याच्यामध्ये ज्या पण असतील, तुम्हाला जॉबबद्दल असेल, तुमच्या बाळाबद्दल असेल, तुमच्या मुलांच्या मार्क्सबद्दल असेल, कोणाची लोनची कामं अडकलेली असेल त्याचं असेल, जर समजा तुम्हाला प्रमोशन्स पाहिजे असतील किंवा तुमच्या घरातली नाती कटुतात असतील तर तुम्ही त्याच्यासाठी हील करा. रोज तुम्ही 21 दिवस 11 किंवा 7 किंवा 10 तुमच्या ज्या काही तुमच्या इच्छा आहेत, विश आहेत, त्याच्यात बोलायच्या आणि ते झाडाला पाणी घालायचं आहे. तुमची सुरुवात इतकी मस्त आणि इतक्या काही नाही मिरॅकल होतील तुमच्या आयुष्यात. तर तुम्ही हे करायला सुरुवात करा. आपल्याला काय वाटतं, मला समोरच्यानी दिलेली रेकी आपल्याला खूप चांगली लागते, याच्यामध्ये कुठलीच हे नाही आहे. पण तुम्ही तुमच्या बॉडीला प्रत्येक वेळी तुम्ही कुणाचा आधार घेणार, प्रत्येक वेळी तुम्ही तुमची स्वतःची बॉडी हील करायला सुरुवात करा, पॉझिटिव्ह एनर्जी येऊ द्या. आता काय होतं, काही मुलांमध्ये खूप चिडचिडपणा असतो. मग आपल्या आईनेच त्या मुलाला जर रेकी दिली किंवा हील केलं, जर त्याला
तुमच्या इष्टदेवता, आपल्या सगळ्यांचं इष्टदेवता आपलं बाप्पा आहे. बाप्पाचं एक स्तोत्र म्हणायला सुरुवात करा. त्या बाळाला स्तोत्र म्हणू द्या, त्याच्या मस्तकावर हात ठेवा आणि तुम्हाला जसं तुमचं बाळ घडवायचं आहे तितक्या पॉझिटिव्ह एनर्जीने त्याला एनर्जी द्या. हे तुमचं बाळसुद्धा हील होणार आहे. इतकी ताकद आहे या ब्रह्मांडीय ऊर्जामध्ये. म्हणजे अगदी छोट्या छोट्या दैनंदिन गोष्टींमध्ये तुम्ही तुमचं प्रत्येक गोष्ट हील करू शकता. पण मॅम म्हणजे काही लोकांना हा प्रश्न पडेल, आता जसं तुम्ही सांगितलं की रेकी घ्यायची हो हो आणि समजा मग स्वतःला द्यायची किंवा दुसऱ्याकडून घ्यायची, तर या गोष्टी काही लोकांना कळणार नाही की म्हणजे नेमकं काय करायचं. त्यासाठी तुम्हाला क्लास करावा लागतो. त्यासाठी तुम्ही फर्स्ट, सेकंड आणि थर्ड लेवल तुम्ही शिकली पाहिजे. कुठल्याही चांगल्या रेकीच्या म्हणजे जे रेकीचे ग्रँड मास्टर असतील त्यांच्याकडून रेकी शिका. आपण पण रेकी शिकवतो. फर्स्ट लेवल, सेकंड लेवल आणि थर्ड लेवलपर्यंत तुम्ही रेकी शिका. नाही तुम्हाला प्रोफेशनली करायची तर ॲटलिस्ट तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये जेवढी उपयुक्त पडेल फर्स्ट आणि सेकंड लेवल तर तुम्ही शिकू शकता. यासाठी तुम्ही कसं आहे की पूर्ण तुम्हाला ज्ञान म्हणजे मिळालं पाहिजे. 7 चक्राचे प्रत्येक आज्ञाचक्रापासून तर रूट चक्रांपर्यंत कुठलं चक्र काय काम करतं हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्याचा पूर्ण ज्ञान घेऊन मग तुम्ही समोरच्याला हील करू शकता. बरं, आज आपल्याकडं असं म्हटलं जातं 70% तुमचं मन काम करतं आणि 30% तुमच्या मेडिसिन्स काम करतात. म्हणजे काय, तुमची बॉडी कुठंतरी हील करण्याची पॉवर तुमच्यामध्ये आहे. मग तुम्ही याचा आधार घेऊन, जे तुमचं मन काम करते त्याचा तुम्ही आधार घेऊन तुम्ही स्वतःला जर प्रत्येक सकाळपासून आपण बघा ना किती मेडिसिन खात असतो. डोक्याची मेडिसिन खातोय, कुणी घशाची खातोय, कुणी सर्दीची खातोय, कुणी पोटाची खातोय, कुणी ॲसिडिटीची खातोय. हेच जर प्रत्येकाने बॅलन्स करायला शिकलं, केसापासून तर पायाच्या नखापर्यंत जेवढे जेवढे डिसीज आहेत तेवढे जे आपण हिल देऊन कमी करू शकतो, त्याची तीव्रता कमी करू शकतो. काही अशा डिसीज आहेत की त्याला डॉक्टरी आधार घ्यावा लागतो, कारण हल्ली फार हायब्रिड गोष्टी झाल्या. हल्ली तो पार्ट वेगळा आहे. पण कमीत कमी तुम्ही मेडिसिन कमी करू शकता, इतकं तरी स्वतःला हील करू शकता. तुम्ही केलं पाहिजे, करून पहा. आणि सगळ्यात म्हणजे जो कोणी लवकर उठायची सवय लावेल त्याची बॉडी आपण्याप हील होते. हे सगळ्यात मोठी मिथ आहे. काय होतं, आत्ता हल्ली लोकांचं काय म्हणणं आहे की 10 वाजता 9 वाजता उठणारी व्यक्ती रेकी हिलर होऊ शकत नाही. हे तुमची तेवढी तप पाहिजे, साधना पाहिजे, त्या गोष्टीमध्ये डेडिकेशन तितक्या प्रमाणात पाहिजे, तर तुम्ही स्वतःही हिलिंग घेऊ शकता आणि समोरच्याला हिलिंग देऊ शकता. पण जर समजा आता तुम्ही सांगितलं की आपण आजाराच्या बाबतीत स्वतःला हिलिंग देऊ शकतो, तर असे काही तुमच्याकडे केस स्टडीज आहे का की ज्यांना खरंच आजारातून काही फरक पडलेला आहे? सर, खूप जास्त आहेत. मी मागच्या वेळी माझ्या कुळाच्या पॉडकास्टमध्ये पण सांगितलं होतं. फिजिओथेनिया नावाचा आजार हा किती भयंकर असतो हे सगळ्या लोकांना माहिती आहे. आता काही लोक त्याच्यासाठी, म्हणजे प्रवीण बाबी, मी एक वाचनात आलं होतं, प्रवीण बाबी जी इतकी मोठी अभिनेत्री होती, तिला तो आजार होता. तिला म्हणजे त्या काळात गाजलेलं तो म्हणजे अगदी दुर्मिळ आजार होता. तो त्या काळात कुणालाच माहीत नव्हता. पण अलीकडचा जो 2000 नंतरचा काळ आहे, प्रचंड पेशंट वाढलेत. डिप्रेशनचे, फिजिओथेनियाचे हे जे पेशंट वाढलेत त्याचं कारण असं आहे, हे तर जेनेटिक आजार आहे हा. मग जेनेटिक आजार जेव्हा असतो तेव्हा तुमची हिस्ट्री तपासली जाते. त्याला क्वांटम हिलिंग असं म्हटलं जातं. म्हणजे तुमच्या पास्ट लाईफमध्ये तुमच्या वडिलांना, तुमच्या काही पूर्वजांना हे आजार होते का, तुमचे जेनेटिक आजार काय आहेत, जितकं प्रमाणात बघा, मी कुळामध्ये पण याचा संदर्भ सांगितला आहे, तसा रेकीकडं पण हा संदर्भ सांगते. जेवढे जेनेटिक आहेत तेवढे पुढच्या पिढीला येतात. मग त्याच्यामुळे तुम्ही काय केलं पाहिजे, हे जेव्हा आजार होत असतात तेव्हा तुमचं जी काही तुमच्या पूर्वीच्या जन्मात जाऊन तर तुमचा तो एक कार्मिक साठा काढून जो काही डिसीज झालेला आहे, पूर्वजांना कोणता होता, तुम्हाला कोणता आहे, तुमची लक्षणं काय आहेत, याच्यावरती तुमच्या प्रत्येक चक्रावर काम केलं तर तुमचा तो आजार बरा होण्याला मदत होते. हे मी नाही सांगत, जगाचं वर्ल्ड रेकॉर्ड जे की संस्थान आहे, जे की हे हिल क्षेत्रात काम करतं ते सांगतं. त्याचं कारण असं आहे की मन हे पाण्यासारखं आहे. म्हणजे पाणी हे रिलेटेड मनाशीच आहे ना. मग जेव्हा पाणी जे शीतल आहे,
आपल्याकडे अमावस्याला आणि पौर्णिमेला भरती ओटी येते, जे शरीरावर परिणाम होतं. म्हणजे हे कुठेतरी हील होतं आहे, हे आपल्या प्रेक्षकांनी समजलं पाहिजे. बरं, याच्यात काय होतं, रेकी आणि हिलिंगमध्ये लोकांनी याची मिथ केलेली आहे. हिलिंग ही हीलप्रमाणेच असावी, रेकी ही रेकीप्रमाणे असावी. कुठल्या आजाराचा डिसीज म्हणजे कुठलाही आजार कोणत्या सिम्पटम्समधनं आलेला आहे त्याच्यावरती तुम्ही जर हील केलं, रेकी केली, तर त्याचे आजार बरे व्हायला मदत होते. पण हे झालं नॉर्मल आजारांबद्दल. हां, नॉर्मल आता आजार. बरेच लोक म्हणतात की आमच्यावरती कोणी काळी जादूच केली आहे, हां. कोणी काय हां. केलंय, लोक डिप्रेशन मध्ये असतात, त्यांना डिप्रेशन असं वाटतं की काहीतरी जादू टोनच झालाय. हो, हो. तर अशा गोष्टींवरती पण आपण हेल्प करू हो, शकतो मी ना? तुम्हाला आता हेच सांगत होते. फिजिओथेरेमिया नावाचा आजार आहे. माझ्याकडे एक केस स्टडी आली होती. 23 वर्षाची मुलगी आहे. मी हे तुम्हाला ऑफ कॅमेरा मागच्या वेळेस हे सांगितलं होतं की बरोबर. सर कधी जमलंच तर आपण रेकीवर पॉडकास्ट केला तर हे बोलूया. आता XYZ 23 वर्षाची ती मुलगी आहे. फिजिओथेरेमिया तिच्या वडिलांना होता. फिजिओथेरेमिया तिला झाला आपसूक. कितीही म्हणजे त्या काळात म्हणजे तेवढं काही नसेलच. सामान्य घरातली लोकं असेल तर आता आईने डायव्होर्स घेतला, ती पोरगी इकडे आली. जेव्हा डायव्होर्स घेतला तेव्हा ती पोरगी 2 वर्षाची होती. त्या वडिलांची हिस्ट्री स्टडी न झाल्यामुळे नक्की त्याला काय आजार होता हे कधी कुणाला कळलंच नाही. मग हे लेकराला आजार कसा झालाय, तिच्या वयाच्या 15व्या-16 जेव्हा हॉर्मोन्स इम्बॅलन्स व्हायला सुरुवात होते बॉडीमध्ये, तेव्हा सगळ्यात जास्त डिसीजचे जे मुलांमध्ये प्रमाण असतात हे तेव्हा समजायला लागतात. जे जुनाट आजार असतात ते तेव्हा समजायला लागतात एका विशिष्ट वयामध्ये. मग त्या लेकराला तेव्हा तो पार्ट झाला. तिच्या मम्मीने तो डिव्होर्स घेतला. मग तिचं आयुष्य एक 15-16 वयापर्यंत चांगलं गेलं. पण 17व्या वर्षापासून तिला हे सगळे सिम्पटम्स दिसायला लागले. कुणाचे ॲब्रो मोठ्या होणं, कोणाला घाबरल्यासारखं, म्हणजे मला मारायला येतात. आता ही जे पेशंट काही जाणतं त्याची लक्षणंच तीच आहे की एन्झायटी, सगळ्यात जास्त डिप्रेशनचे शिकार ह्याच आजारातली लोकं होतात. मग ते आम्ही त्यांचं काउन्सिलिंग चाललं होतं. पुण्यात चांगले मोठे मनोरुग्ण म्हणजे इतके मोठे मनोज्ञ हॉस्पिटलमधले सर आहेत, त्यांच्याकडे त्यांचं काउन्सिलिंग चाललं होतं पुण्यातलं. तर मॅडम म्हटलं, मॅडम माझी एकच आयुष्याची पुंजी राहिली. आज विस्तार अधिकारी आहेत त्या मॅम. तर असं असताना त्यांनी मला सांगितलं, माझी एकुलतं एक आधार म्हणजे माझी मुलगी आणि हीच नाही नीट झाली तर ह्या प्रॉपर्टीचा शून्य बॅलन्स आहे. आता हे कुणी तसंच सांगतं आपल्याला. तर मी तेव्हा तो केस स्टडीला घेतला. माझा स्टाफ, माझ्या आजूबाजूची लोकं जी की मला ओळखतात, ते म्हटले, मॅडम ही पोरीचं घेऊ नका, कारण ती पोरगी पूर्ण वेड्याच्याच प्रतरावरती होती. म्हणजे पूर्ण मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकावी असं ते होतं. पण आईचा जीव, कित्येक लोकांचं काउन्सिलिंग घेणं, मेडिसिन्स देणं, सगळ्या गोष्टींचं हे होणं, त्या ज्या मुलीची बॉडी होती त्या बॉडीवरनं आपल्याला समजतं हिचे कुठले चक्र बॅलन्स आहे आणि कुठले चक्र इनबॅलन्स आहे. मी त्यांना म्हटलं, मॅडम प्रत्यक्षात मला मुलीला माझ्याकडं पाहायला घेऊन या. मी त्यांना घेऊन आली. त्या मुलीचं आपण जे क्वांटम हिलिंग देऊन तिला, जे की म्हणजे आपल्या पूर्वीच्या जन्माचा जो काही कनेक्ट, जो हिलिंगचा एक लेवलमध्ये आपल्याला पूर्वीच्या जन्माचं जे कळतं, त्या जन्माच्या हिलिंगवरनं पाहिलं. म्हटलं, हिच्या हा जो आजार आहे मॅडम, हा आजार हिच्या पूर्वजांना कोणाला तरी होता. मग तो तिचे आजोबा असतील, वडील असतील, किंवा तुमचे आई वडील असतील, किंवा तिकडं नाना नानी असेल, दोन्ही पण फॅमिलीकडून येऊ शकतं. ते म्हटले, मॅडम माझ्याकडं ही अशी हिस्ट्री नाही, पण तिच्या वडिलांना असे झटके येत होते. पण माझा डिवोर्स होऊन आत्ता गेली 16-17 वर्ष झालेली आहे. तर मग त्यांना म्हटलं, हा आजार त्या मुलीमध्ये आलेला आहे. मी गेली तिच्या 3ही लेवलच्या, तिला क्वांटम हिलिंग केलं, तिच्यात रेकी दिली. त्याच्यानंतर एक राजवंश म्हणजे नावाचा एक हे असतो, हिलचा एक प्रकार आहे, तो जो की पूर्ण तुमच्या काही बॉडीचे जे डिटॉक्स होते बॉडी, जसं आपण पंचकर्मातून प्युरिफाय होते तसं आपण देतो. ती पूर्ण बॉडी प्युरिफाय व्हायला लागली. डॉक्टरांचं तिला जे काही चाललेले औषध आहेत एकदम बरे झालेत सर, एकदम. पण ह्याला एक कंडिशन्स आहे की आतून तुमची बॉडी पूर्ण प्युरिफाय झाली, हील झाली, तर तुमची रेकी व्यवस्थित लागू शकते. ती पोरगी आत्ता जवळजवळ 95% ओके आहे. तिला एक गोळी चालू आहे, ती आयुष्यभर खावी लागेल. पण ज्या मुलीचा पूर्ण मेंदूवरचा सेन्स गेला होता, ज्या मुलीला तिचं शिक्षण थांबलं होतं,
आज ब्युटी टाकून ती पोरगी पुण्यामध्ये खूप मोठं शोरूम टाकलं आहे. म्हणजे ह्या 1.5 वर्षातला जो ज्यांनी कोणी होप्सच सोडले होते की हिला कित्येक दिवस आपल्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागेल, कदाचित ही परत ठीकही नाही होऊ शकणार. म्हणजे इतके हिलिंगचे प्रकार तुमच्या म्हणजे हिलिंगचे जे फायदे आहेत इतके मोठ्या प्रमाणात आहेत. ते प्रेक्षकांनी समजलं पाहिजे, आपल्या ऑडियन्सने समजलं पाहिजे. तुम्ही काही केलं, मॅनिफेस्ट केलं, एक वेगळा तरीका असतो. तुम्ही ते एकदम शास्त्रशुद्ध पद्धतीने ज्या ऊर्जेला, जी ब्रह्मांडाची कनेक्टेड ऊर्जा आहे, त्याला जर धरून केलं तर खूप प्रचंड प्रमाणात चांगलं आहे. तुम्ही तसं केलं पाहिजे. ओके. आता मॅम तुम्ही सांगितलं की आजार आपण बरे करू शकतो, पण मग आता लोकांच्या आयुष्यात बरेच आणखीही प्रॉब्लेम्स आहेत. काही लोकांचे कोर्ट केसेस चालू आहेत किंवा बाकीच्या अशा गोष्टी असतात की त्यांनी अडकले जातात. त्यांना आपण रेकीच्या मदतीने बाहेर काढू शकतो का? 100% काढू शकतो सर. कोर्ट कचऱ्यांचं कसं असतं, ज्यावेळेस तुमच्या कोर्ट कचऱ्या खूप जास्त प्रमाणात चाललेल्या असतात त्यावेळेस तुम्ही डिप्रेशनमध्ये असता. म्हणजे काय, तुमचं आज्ञाचक्र काम करत नाही आहे. आणि ज्या वेळेस तुमच्या प्रचंड तुम्ही कोर्ट कचऱ्यांमध्ये हे झाल्यात म्हटल्यानंतर तुम्ही चलबिचल झालेला असता. म्हणजे तुमचं 7 चक्र अजिबात काम करत नसतात. त्यामुळे कुठेतरी तुम्हाला ब्लॉकेज तयार झालेले असतात प्रत्येक गोष्टीचे. बरं, ते ब्लॉकेज दिसणारे नसतात. मग त्यावेळी आपण काय म्हणतो की माझं डोकं दुखतंय, मला घाबरल्यासारखं होतंय, ॲसिडिटी होतीये, माझा डिसिजन नाही घेत डिसिजन घेता येत नाही, खांदे दुखत आहेत, मला कुठं जावंसं वाटत नाही आहे, मला कुठे कोणाचा निर्णय घेवंसं वाटत नाही, माझ्याकडं कोणी आलं तर मला त्याच्याशी बोलू वाटत नाही आहे, मला वकील करायचं आहे तरी वकिलाकडं जाऊ वाटत नाही आहे, वकील केला तरी तो टिकत नाही आहे, वकील असेल तरी तो व्यवस्थित बोलत नाही आहे, मग त्याची फीस जास्त आहे. बरं, कोर्ट आली तर सगळे पेपर्स वर्क आले, पेपर पण लवकर मिळत नाही आहे, सरकारी कामांना सुट्ट्या येतात आहे, सरकारी कामांना सुट्ट्या आल्या तर मग प्रचंड काही ना काही त्याच्यामध्ये त्रास होतोय, हे सुट्टीवर आहे, ते सुट्टीवर आहे. तर तुम्ही यामध्ये काय करू शकता, स्वतः हिलिंग घेऊन, म्हणजे स्वतः रेकी घेऊन तुम्ही समोरच्याला प्रत्येक गोष्टीत रेकी देऊ शकता. जर तुम्हाला आता तुमची कोर्टाची केस काहीतरी अंतरावर आली आहे तर तुम्हाला रोज मॅनिफेस्ट करायचं आहे, काही गोष्टी लिहायच्या आहेत, आम्ही जे की तुमच्याकडनं करून घेतो. मग तुम्ही काय केलं पाहिजे की सुरुवातीला जर तुमची केस जर समजा 5-10 वर्षांनी डिले होणारी असेल किंवा क्विक तुम्हाला त्याचे रिझल्ट असतील तर तुम्ही काय करायचं आहे, कुठल्याही एका झाडाला निवेदन द्यायचं आहे. काय द्यायचं आहे, आदल्या दिवशी की मी तुला उद्या भेटायला येणार आहे. हिल म्हणजे त्याच्यात इतकी पॉवर आहे ना, एखाद्या झाडामध्ये, वटवृक्षामध्ये इतकी पॉवर असते. 400 वर्ष जगतं ते झाड. का जगतं? वडाच्या झाडाची सावली वेगळी असते, लिंबाच्या झाडाची सावली वेगळी असते, चिंचेच्या झाडाची सावली वेगळी असते, आंब्याच्या झाडाची सुद्धा सावली वेगळी असते. ही प्रत्येक प्रकारचं झाड हे प्रत्येक प्रकारचं वेगळं देतं. कारण आंब्याचं झाडामध्ये गोडवा आहे, फळं देण्याची क्षमता आहे, म्हणजे मातृत्व पण आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये बहरणारं, फुलणारं, आनंद देणारं व्यक्तिमत्व आहे. कडुलिंबामध्ये काय आहे, कडूत्व आहे ना, पण ते आजार बरे करतं, त्याच्यामध्ये खूप प्रॉस्पेरिटी आहे, आणि त्याच्यानंतर तुमचं ती बॉडी हील करते. तुम्ही पूर्वीच्या लोकांमध्ये कोणाला हिट होत असेल, कोणाला काही जर माइंड प्रॉब्लेम, उष्णता भडकली असेल तर लिंबाच्या झाडाखाली बसवतात किंवा थोडंसं लिंबाचा पाला थोडा हे करून तो प्यायला देतात. का तर प्रत्येक झाडाचं कार्य हे वेगळं आहे. आता तुम्ही तर इकडं जर गेला चिंचेच्या झाडाखाली, चिंचेचा पाला खाल्ला का दात आंबतात. मग आता याच्यात काय होतं, दात आंबट होणं किंवा चिंचेच्या, पूर्वी लोक काय म्हणायची, चिंचेच्या झाडावरती एखादी चुडेल बसते, हडळ बसते, काही बसतं. मग त्याचं कारण काय असायचं, तुमचं जर कोणाशी जर रिलेशन खट्ट झालं असेल तर त्याला जर सोडवायचं असेल तर किंवा काय असेल तर तुम्ही चिंचेच्या झाडाला मिट्टी मारा आणि त्या चिंचेच्या झाडाला बोला. जर तुमचं आता समजा सासभाऊचा एक ड्रामा आहे का, आपल्याकडे सासभाऊ म्हटलं की सासू सुना म्हटलं की भांडणं होतात. जर तुम्हाला तुमची सासू खूप छान पद्धतीने वागवायची असेल, म्हणजे तुमचं तिचं मैत्रिणीचं नातं व्हायचं असेल तर एकदम मस्त चिंचेच्या झाडाला घट्ट मिठी मारा बुधवारच्या दिवशी आणि पूर्ण बॉडी हील द्या आणि मॅनिफेस्ट करा का माझी सासू खूप चांगली वागते. असं 11 बुधवारी करून पहा. किंवा 11 बुधवारी नसल करता येत तुम्हाला, तसं जेव्हा तेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा जाऊन त्याला हील करा. बघा तुमचे रिलेशन किती होत आहे. याच उलट तुमच्या सुनेला पण तुम्हाला जर रिलेशन चांगले मैत्रीचे ठेवायचे असतील, तुमच्या आज्ञेत वागणारी सून हवी असेल, तुमचं कुटुंब सुदृढ करणार असेल तर तुम्ही हेच सेम करून पहा. मग तेच सेम कोर्ट कचऱ्यांचं आहे. वटवृक्षाची जशी सावली मोठी मोठी होत जाते तसं तुम्ही काय केलं पाहिजे की जेव्हा तुम्ही बरगदचं पेड असेल किंवा पिंपळाचं पेड असेल त्याला तुम्ही जाऊन त्या झाडाला आव्हान करा
की माझं असं असं काम आहे, मी तुला उद्या भेटायला येतो आहे, पण तू माझं काम केलं पाहिजे. तो झाड पण विचारात पडतो, की जसं आपल्याला कळतं ना, मी याच्यावरती तुम्हाला उधार देणार आहे, झाड पण कळतं त्या झाडाला, का अरे हा उद्या काय बोलायला येणार आहे. हा जर नाही आला, हळवं आहे ना ते झाड, 2 दिवस पाणी नाही दिलं तर सुकून जातं ते. तसं आहे ते हळवं आहे, मग ते विचार करतं रात्रभर, अरे याचं उद्या काम केलं पाहिजे, नाहीतर हा माझ्याकडे परत येणार नाही. तर तुम्हाला मी सांगते, मग दुसऱ्या दिवशी जा त्याला सांगा, ते तुम्हाला इतकं हिल देतं की तुमची पूर्ण बॉडी तुमची हे पॉझिटिव्ह करते. हे मी स्वतः नाही सांगत, अमेरिकेचे एक डॉमेंट्री म्हणून एक पुस्तक होतं आणि ते डॉमेंट्रीमध्ये एक लिखित होतं, माझ्या वाचनात आलं होतं. त्या डॉमेंट्रीमध्ये तिकडे खूप अडगळीच्या ठिकाणी झाडं इतकी झालं होती आणि त्या सरकारने निर्णय घेतला की ही झाडं तोडली पाहिजेत. तर निर्णय घेतल्यानंतर त्या झाडांनी ऐकलं. ही डॉमेंट्री कुणी पण गुगलवर जाऊन सर्च करावी. तर काय झालं की त्या झाडांमध्ये आपसामध्ये बोलणं व्हायला लागलं की आपल्याला तोडणार आहेत. मग जिथून जाणारी जनावरं ती झाडं खायची ना, तर ती झाडं मारायला, म्हणजे ती जनावरं मारायला लागली. मग त्या तिथल्या वैदिकांनी, म्हणजे जे वैज्ञानिक आहेत, त्यांनी त्याचा शोध लावला. झाडाची टेस्ट केली तर त्या झाडामध्ये ती झाडं विषारी द्रव्य पदार्थ सोडायला लागलेली. कारण जसं तुम्ही बोलता तसं झाड हील करतं. म्हणून आपण काय म्हणायचं, पूर्वीची कोणाची कळ लावायची नसेल तर त्या झाडाच्या खोडाशी जाऊन बोलावं, त्याला सांगावं. मग ते झाड कोणाला सांगत नाही. तुमच्या पोटात काही राहत नाही ना, मग ते झाडाला जाऊन सांगण्याची पद्धत होती. ही फार जुनी टेक्निक आहे. कदाचित त्या काळात हील हा प्रकार कोणाला माहीत नसेल, पण हे हिलचाच प्रकार आहे. त्या डॉमेंट्रीमध्ये प्रत्येकाने त्या झाडांची हिल पद्धत, इथं आपण ती पूर्ण नाही सांगू शकत, पण झाडं सुद्धा ऐकण्याची क्षमता आहे. वृक्ष जे हिलिंग आहे, म्हणजे वृक्षाचं जे हिलिंग आहे, ही एक वेगळी थेरपीच आहे सर. प्रत्येक थेरपी आहे. त्यामुळं वृक्ष जे असतात त्यांना जे तुम्ही बोलणार ते ऐकणार, ते तुमच्यासाठी काम करणार. आपल्याकडं यज्ञ, तप, कर्म, धर्म, कोणताही कुठली क्रिया असेल तर पहिले झाडाची पालवी घेतली जाते. झाडाच्या प्रत्येक फांद्यांचं आपल्या संस्कृतीमध्ये महत्त्व आहे, कारण हे हिलचेच प्रकार आहेत इतके मोठे. ओके, असं आहे. त्यामुळं कोर्ट केस वगैरे अशा काही करायचे भानगडी असेल तर असेल, तुम्ही तिथे जाऊन सांगा, ते तुमच्यासाठी 100% काम करणार. मग ओके. काही असू शकतं तुमच्या कोर्टाचे काही पण, तुमचं जे पण असेल कोर्टाचं, जो का काही माझं problem हो असेल. प्रॉब्लेम्स असेल, कुणाचे विविध प्रॉब्लेम्स असतात, कोणाला कोर्ट केस मिळवायची असते, कोणाला न मिळू द्यायची असते, तर तुम्ही त्या झाडाला सांगितलं पाहिजे. आता हे याच्याबद्दल झालं. आता तसंच काही लोकांचं असतं की आमचा बिझनेस चालत नाही, हो. कोणीतरी त्याच्यात पण करणी केली आहे, किंवा जसं पाहिजे आधी खूप फायदा व्हायचा बिझनेसमध्ये, आता तो फायदा होत नाहीये, तर आपण बिझनेस वगैरे अशा गोष्टी पण हील करू शकतो का? हो सर. आपल्याकडे काय होतं, आता प्रत्येक गोष्टीला काय असायचं, पूर्वी काय तुम्ही मला सांगा, पूर्वी एक गोष्ट असायची की धंद्यावर बसलं का पहिलं भोवणी केली असं म्हणायची. ओके. मग भोवणी केली का तो असं आपल्या मस्तकाला तो काही जे 2 रुपये आले असतील ते लावायचं. इथं का लावतात, आज आज्ञा झाली असं. लोकांनी त्याचे गैरअर्थ घेतलेत. पण आपला बिझनेस चालावा म्हणून जर तुम्हाला जर कुठल्याही प्रकारची रेकी करायची असेल, प्रचंड प्रमाणात हे असं, तर मॅनिफेस्ट करा तुम्ही. मी ह्या खुर्चीत बसलो आहे, मला ह्या खुर्चीत इतकं हजारो कोटी, ते ब्रह्मांडाला लोक काय म्हणतात, मला 1 कोटी दे. हे इतकं प्रचंड अरबो खरबचं ब्रह्मांड आहे आणि त्याच्याकडे 1 कोटी मागता. तुमची कुवत नाही घेण्याची, म्हणजे ते देण्याची त्याची 10 पट आहे. तुम्ही ब्रह्मांडाला मॅनिफेस्ट करा की माझ्याकडं अपार धन आलं. माझे गुरु नेहमीच सांगतात, 3च वाक्य रोज बोलायची. आपल्या धंद्यावर गेलं की कुठे जिथे बिझनेस असेल तर खुर्चीत गेलं का 3च होतं. पैसा माझा सगळ्यात मोठा दोस्त आहे, मी त्याच्यासाठी सगळं ब्रह्मांड त्याच्याकडून मला मिळतंय, सबसे अच्छा दोस्त आहे. म्हणजे असे हे 3-4 वाक्य असतात. म्हणजे पैसा सगळ्यात जास्त माझा दोस्त आहे, तो खूप वेगळ्या वेगळ्या मार्गाने माझ्याकडे येतो आणि तो माझ्यासाठीच फक्त काम करतो आणि तो मी मागितले त्याच्या हजारो पट माझ्याकडे येतो. हे 3 वाक्य तुम्ही त्या याच्यामध्ये जाऊन एक निळी बॉटल घ्या, त्या निळ्या बॉटलमध्ये पाणी भरा आणि एक घोट प्या. का नाही तुमचा बिझनेस स्लो वाढणार? बघा, करून बघा. केल्याशिवाय कुठली गोष्ट कळत नसते. मग लोकांना काय वाटतं, रील्स पाहतात लोक, इकडं वेगळं करतात, पण मनापासून कुठलीच लोक 5व्या-4थ्या दिवशी करत नाही. फक्त 2 दिवस करत नाही. सातत्य नाही आहे लोकांकडे. तुम्ही सातत्याने करा ना. तुम्हाला माहिती आहे का सर, ह्या अनुषंगाने मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. आपल्याकडे पूर्वीचे लोक काय म्हणायचे, एक तर वकीलच असावा, एकच किराणावाला असावा किंवा एकच डॉक्टर असावा, त्याला कळतो तुझं काय चाललंय ते.
ते लोक काय करतात, आज मला फॉलो कधी याचं करतील, ऐकतात, उद्या त्याचं हा ऐकतात. उद्या त्याचं ऐकतात. त्या बॉडीनी तरी तुमची ती बॉडी म्हणजे पंचतत्वाची बॉडी आहे. त्या पंचतत्वाचं बॉडी सुद्धा तिला तुम्ही जसं वळवणार आहे तसं ते तुमच्याकडे रिॲक्ट करणार आहे ना. मग तुम्ही ती रिॲक्ट करत असताना तुम्ही जे विचार ह्या ज्या तुमच्या मस्तकामध्ये जे जे विचार आहे, तो जो जो सिग्नल आहे तो पूर्ण बॉडीला जाणार आहे. तुमच्या मेंदूला जो सिग्नल देतो तो मेंदू सगळ्या बॉडीला वेगळे वेगळे सिग्नल देतो. मग आज यांचा गुण पडत नाहीये, अमक्याचा गुण पडत नाही, उद्या तमक्याचा गुण पडत नाही, की चाललंय चार गोष्टीत करायला, हे पण व्यवस्थित होत नाही आणि हे पण व्यवस्थित होत नाही. असं केलंच नाही पाहिजे. ओके, म्हणजे एकाच व्यक्तीवरती विश्वास ठेवलाच ठेवलाच जसं पाहिजे. आपण एकाच डॉक्टरांकडे जातो त्या हो. पद्धतीने हे पण ते तेच आहे हा की, 100 मी काय बोलते की तुम्हाला जर त्याचा फरक नाही पडत असं एका विशिष्ट काळानंतर वाटलं तर तुम्ही विषय सोडून द्या, पण तुम्ही सातत्याने तुमचं कर्म ठिकाण्यावर ठेवून ते केलं पाहिजे. म्हणजे आता तसंच रेकीच्याही बाबतीत हा, आहे की जर रेकीच्याही तुम्हाला बाबतीत रेकी आहे. शिकायची असेल, करायची असेल हो. तर त्याच्यामध्ये सातत्य ठेवा. असं नाही की 2-5 सातत्य दिवस केलं ठेवा. आणि सोडून दिलं आणि तर त्याचा उपयोग नाही. रेकीला तुम्ही जर जेव्हा साधना करता सर, कोणतीही साधना, रेकीची असू द्या, ज्योतिष असू द्या, वास्तू असू द्या, त्याला तुमची साधना हवी, अध्यात्माची जोड हवी. तुम्ही तुमचं मेडिटेशन तेवढं प्रमाणात पाहिजे. तुम्ही प्रत्येक गोष्टीचं त्याच्यासाठी वेळ रोजचा 45 मिनिटं दिलाच पाहिजे, तर तुमची ती साधना पूर्ण बॉडीत भिनते. नाहीतर मग ते काही खरं नाही. मग ते वरवरचं तर काय अर्थच नाही त्याला. ओके, आता काही लोकांच्या रिलेशनशिपमध्ये पण प्रॉब्लेम असतात. हो. आणि मला असं वाटतं की मी जेवढ्या लोकायांशी बोललोय तर रेकीचा जास्तीत जास्त वापर ते रिलेशनशिपच्या बाबतीतच करतात. हो. हा, तर ते खरंच तेवढं खरं आहे का? हे आहे ना सर. तुम्ही मॅनिफेस्ट, आता रेकी आणि आपण जसा प्रश्न घेतला, रेकी आणि हिल, हे जेव्हा तुम्ही दोन्ही गोष्टी मिळून तिन्ही पण गोष्टी करून मॅनिफेस्ट करता, तुमचं एखाद्या व्यक्तीशी पटत नाही. बघा, घरामध्ये 5 व्यक्ती असेल किंवा आपलं पूर्ण खानदान असतं, आपण खानदानाची गोष्ट घेऊया, चुलत असेल किंवा सख्खी लोक असेल, कधी कधी तर फॅमिलीमध्ये काय करतं, एखादी व्यक्ती आपला खूप दुरावा करते. म्हणजे समजा एखादी नणंदकडून कुणाचा दुरावा होतो, कुणाचा भावाकडनं होतो, कुणाचा आईकडनं होतो, जन्मदात्री आई असली तरी होतो, कुणाचा वडिलांकडनं होतो. त्या व्यक्तीला कधी कधी म्हणजे वडिलांचाही तेवढा आधार भेटत नाही, आईचाही भेटत नाही, किंवा अनेक लोकांचा किती ह्या व्यक्तीने त्यांच्यासाठी कितीही केलं तरी त्या लोकांकडनं निगेटिव्ह इम्पॅक्ट येतात. हे तुमच्या पूर्वजन्माचा साठा असतो. तुम्ही इथे कर्म क्लिअर करायला आलेले असतात. म्हणजे काय, पूर्वीच्या जन्माचं जे तुमच्या काही संबंध आत्ताच्या जन्माशी असतो. त्यामुळं जे आत्ता बघा ना सर, आपण आता दोघे पॉडकास्ट करतोय, तुम्ही कुठल्या गावचे, मी कुठल्या गावची, मग हे जे माध्यम असतं एकमेकाला मिळण्याचं, हे आपण आता हजारो कोटी लोक जनता आहे, मग प्रत्येकाला भेटतो का? नाहीच भेटत. पर्टिक्युलर एक कर्माच असतात. कुठंतरी पूर्वीच्या जन्मात मी तुमचं काहीतरी देणं लागत असेल, तुम्ही माझं काहीतरी देणं लागत असेल, कुठेतरी भेटलो असेल, तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी इथे म्हणजे अनुभवायला किंवा एकमेकाचं आपण हे सगळं क्लिअर करायला, म्हणजे ब्लॉकेज क्लिअर करायला आलेलं असतो. मग तसंच आपल्या खानदानात किंवा रिलेशनशिपमध्ये ह्या गोष्टी असतात. आता कधी कधी तर असं होतं, नवरा बायको जेव्हा आपल्या म्हणजे रिलेशनशिपमध्ये असतात, त्यांचं पटत नाही, डिव्होर्सचं प्रमाण वाढले, त्याला वेगळी कारणं आहेत, आपण ह्याच्या रेकेशी नाही जोडू शकत. पण सगळ्यात जास्त 2000 नंतरचं जे आता डायव्होर्स प्रमाण वाढलेत, सासू त्रस्त आहेत आता सुनेंना, सगळ्यात जास्त तर सासू त्रस्त आहेत, सुनाय तेवढ्या सासांना त्रस्त आहे. हे असे प्रमाण का झालेत? तुम्ही कोणतीही गोष्ट जितकी पॉवरनी हिलनी करता, त्याचे उलटे परिणाम व्हायला सुरुवात होते. मग ते नात्यात कटुता येणं असू द्यात किंवा तुमच्या प्रत्येक प्रचंड पैसा असेल, कुठलाही कर्म असेल, त्याच्यामध्ये हे घडून येतं. आता याचं उदाहरण असं, जर सपोज एखादी व्यक्ती तुमच्यामध्ये खूपच निगेटिव्ह असेल, खूप अत्यंत निगेटिव्ह आहे, तुम्ही तिच्यासाठी काही करा, ती व्यक्ती तुमच्याशी बोलतच नाही आहे, मॅनिफेस्ट करायला सुरुवात करा, ही अत्यंत माझ्याशी छान बोलती, माझं रिलेशन खूप सुंदर झालं आहे, माझ्या सगळ्या गोष्टी तिच्याशी व्यवस्थित आहेत, तुमच्या पैशाची देवाणघेवाण असेल, कपड्या लत्त्याची देवाणघेवाण असेल, गिफ्ट काही देत असेल, करायला सुरुवात करा, रिलेशनशिप एकदम मस्त होते. हे माझ्या खूप स्टुडंटनी अनुभव करून पाहिलेलं आहे. मी म्हटलं त्याचा त्रागा नका करू, कारण तुम्ही त्रागा केला का त्याच्याकडे ते व्हायब्रेशन जाणार आहे, निगेटिव्ह पास होणार आहे. तुम्ही ना खूप पॉझिटिव्ह करा. ती मला येऊन भेटली आहे, ती माझ्याशी बोलतीये, किंवा तो असेल, ती असेल, कोणतीही व्यक्ती, आई वडिलांचं पण असेल, पूर्वीच्या जन्माचे जर कर्म तुमचे व्यवस्थित नसतील, ह्या जन्मात आई वडील व्यवस्थित
हे वापरत वागत नाही, वागतही नाही. आणि मुलांना आईवडील सगळ्यात जास्त त्रास देतात हे पूर्वीचे जन्माचे साठे असतात, ते क्लिअर करायला ते मुलं आलेली असतात. त्यामुळं तुम्ही हे सेम कंडिशन्स त्यांच्यासाठी मॅनिफेस्ट करण्यासाठी किंवा त्यांच्या रिलेशनशिपसाठी चांगले करण्यासाठी तुम्ही वापरू शकता. हे करून बघा. काय करायचं मग तुम्हाला साधं, जो कुणी असेल किंवा ती असेल किंवा तो असेल, असं सुंदर तुमचं आयुष्य चाललंय, कुठेतरी तुम्ही पार्टी करताय, आमचं रिलेशन खूप चांगलं चाललंय, हसून खेळून आहात, ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही मॅनिफेस्ट करायला सुरुवात करा. कधी करायचं आहे तुम्हाला? सकाळी 4:30 ते 5:30 ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेवर. ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेवर तुम्ही केलं तर डायरेक्ट ब्रह्मांडात जातं आणि तिथून तुम्हाला त्याचे जे काय ते काय ज्या ब्रह्मांडाची कनेक्टिव्ह ऊर्जा आहे ती तुम्हाला डायरेक्ट मिळते. करून बघा आणि रिलेशन खूप सुंदर होतं. त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं, आता सर मी खरं सांगू ह्या क्षेत्रात आहे, मग मला हा भेटू दे, हा याचं माझं रिलेशन एक व्यक्ती भेटू दे, आणि मग मी त्याच्यासाठी काही द्यायला तयार, काहीच करायची गरज नाही. आता हे जे आपल्या अवतीभोवती जे निगेटिव्ह ऐकायला येते ना, जे अंधश्रद्धेला लागून आहे, ते ह्याच्यात लोक जास्त गुंततात. त्याच्यात गुंतू नका. काही केल्याने काही होत नाही, लिंब नारळ कुठे काही फोडल्याने होत नाही. ह्या ब्रह्मांडात जी ऊर्जा आहे तीच करा. माझ्याकडे सुद्धा लोक येतात, मॅडम तो मला भेटू दे. माझ्याकडे नाही बाबा, हे मार्ग चुकला तुझा येण्याचा, दुसरीकडे जा, असं आहे. त्यामुळं आपल्याकडेच आहे, फक्त शोधत शोधत तुम्ही यायचे, तुम्ही करा. तुमच्यातच आहे ना सगळं. आज तुमच्याकडं आपले वामनराव पै म्हणायचे, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आणि खरंच आहे ना, ते तुमच्यातच आहे ना. पंचतत्व म्हणजे जे ब्रह्मांडातच 5 तत्व आहेत ती तुमच्या बॉडीत आहेत, तेच तुम्हाला त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे, दुसरं काहीच नाही आहे ना, असं आहे. त्यामुळं योग्य ठिकाणी फक्त उपयोग करा, असं आहे. ओके. आता आपण एक शेवटचा प्रश्न घेऊयात, आणि मला असं वाटतं तो प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे, की जो पैसा. हां, आता बाकीच्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण डिस्कस केलं, पण पैशाचा प्रॉब्लेम काय सुटत नाही. मग रेकीचा आपण कशा पद्धतीने पैशांसाठी वापर करू शकतो? तुम्हाला मी एक गोष्ट सांगते. पैसा तुम्हाला आकर्षित करायचा आहे ना, तुमच्यापेक्षा 10 पट कमवणाऱ्या माणसासंगती बसा. तुम्ही जर लोकल हॉटेलमध्ये जात असाल ना, 5 स्टारमध्ये जाऊन तिथं बसून आनंदाने कॉफी प्या. तिसरी गोष्ट अशी की पैसा प्रचंड आलाय असं मॅनिफेस्ट रोज करायला सुरुवात करा. बरं, त्याच्यातून तुम्ही रिच स्वच्छ कपडे घालायला सुरुवात करा. रिचनेसपणा जो असतो तो तुम्ही सकाळी लवकर उठून मेडिटेशन करा. मेडिटेशन करून तुमचं आचरण सुधरा. त्याच्याशिवाय पैसा येत नाही. आणि पैसाला रोज 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 आपल्याकडे काय होतं माहिती आहे सर, एक मी तुम्हाला सांगते, मी काय बाबा गरीब आहे, हा जे कटकट, म्हणजे मी तर कधी म्हणतच नाही असं कटकट, म्हणजे ते बोलूच नाही. काही लोकांना उगाचच म्हणायची सवय असते बघा, मी तर बाबा खूप गरीब माणूस आहे, आमच्याकडं काय पैसेच नाही. हे तर जीवनातनं काढूनच टाका. हे वाक्यच हे करू नका तुम्ही. हे वाक्य तुमच्या खानदानात सुद्धा कोणाच्या याच्यात आलं नाही पाहिजे शब्दात. मग माझ्याकडं पैसे नाही आहेत, आमच्याकडं लय कर्ज झाले. काही लोकांना उगाच, एखादं खानदान असतं बघा, उगाच दाखवायची, अशा लोकांच्या सानिध्यात सुद्धा राहायचं नाही. जे म्हणतात ना आमच्याकडं काही नाही, त्याची एनर्जी तो पण खराब करतोय आणि आपली पण खराब करतोय. त्यामुळं अशा लोकांचं उगाच म्हणा. तुम्हाला मी सांगते, द सिक्रेट स्टोरी, जे द सिक्रेट स्टोरी हे पुस्तक पण आहे ना, एक पिक्चर पण आहे. तर ती फिल्म आहे, ती तुम्ही सगळ्यांनी पहिल्यांदा पहा. मी माझ्या स्वतःच्या जीवनावरती त्याचाच अप्लाय केला होता. 2012 साली मी द सिक्रेट मूव्ही ही पाहिली होती. मी सगळ्यात 12 साली एका म्हणजे माझं जेव्हा ह्या जर्नीची सुरुवात झाली, अशा ह्या जर्नीच्या सुरुवातीमध्ये मी एका ट्रेनरकडे हे होते, म्हणजे ट्रेनरकडे शिकायला होते. त्यांनी मला सांगितलेल्या या 4-5 गोष्टी मी केल्या सर. मी शेतात, तुम्हाला माझी जर्नी माहिती, मी सांगितलं तुम्हाला, मी शेतात कामाला जात होती ना, तरी आज आहे अशी टिपटॉप जात होती. पण जेव्हा मी कधीच लोकल हॉटेलमध्ये जात नाही, कधीच नाही, कारण ती एनर्जी तुम्हाला कनेक्ट होते. कारण तुमची जसं मन, जसं वाणी, तसे आपण जे म्हणतो ना, जे खातो तेच तुमच्या बॉडीवर दिसतं. जे काय वातावरण आहे तेच तुमच्यावर इम्पॅक्ट करतं. मला स्वतःला त्याचा अनुभव आहे. त्यामुळे 3 गोष्टी एकदम अवश्य करा. तुम्ही ज्या स्टेजला आहेत त्याच्या 10 पट मोठे असणाऱ्या लोकांशी उठणं बसणं चालू करा. छान मस्त कुठेतरी मोठ्या ठिकाणी जायचा प्रयत्न करा. मोठे मोठे बिझनेसमॅन आहेत, त्यांच्या सानिध्यात राहा. पैसा आकर्षण कसा करायचा हे तुम्हाला तिकडनं मिळेल. दुसरी गोष्ट अशी की स्वतःला असं गरीब समजू नका.
कायम मी म्हणते कितीही गरीब असला ना व्यक्ती, कितीही गरीब असला, हे करून बघा. हे पत्र म्हणजे पैसे आकर्षण करण्याचं सगळ्यात मोठं वास्तव आहे. तुमच्या कडं कर्ज कितीही असू द्या, पण तुमच्या पॉकेटमध्ये कॅश ही 5,000 तुमच्या कुवतीप्रमाणे 11,000 असलीच पाहिजे. त्यामुळे माणसाला असं होत नाही की माझ्याकडे पैसे नाही, पैसे नाही, पैसे नाही, होत नाही, असं नाही. कट कट कट, कारण हे असं होत नाही. बघा, तुम्ही कॅश कायम तुमच्या पॉकेटमध्ये ठेवा. तुमच्यावर लाखोचं कर्ज असू द्या, त्या 5,000ची फार अत्यंत गरज असली तरी ते खर्चू नका. बघा, तुम्ही कायम सुखी असाल, मग तुमच्या मनाला एक सिग्नल जातो, अरे नाही, काही झालं तरी माझ्या पॉकेटमध्ये 5,000 आहेत, अरे काही नाही माझ्या पॉकेटमध्ये 11,000 आहेत, अरे काही नाही तरी माझ्याकडे पैसे आहेत. म्हणजे तुम्ही कितीही टेन्शनमध्ये असला तरी तुम्हाला हे सगळ्या गोष्टी होत नाही. ओके, असं आहे. म्हणजे तुमचा पैसा कायम तुमच्या उराशी आहे असं होतं आणि पैसे येण्याचे फ्लो वाढत जातात. असं आणि आणखी एखादी रेमेडी आमच्या ऑडियन्ससाठी तुम्हाला काय सांगता येईल पैशांसाठी? पैशांसाठी रेमेडी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी एक सांगते. 10 पैशांचे येणारे सोर्स, 10 येणारे पैशांचे सोर्स तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी लिहायचे, त्याला हिल द्यायचे. जे काही तुमच्या मनातल्या इच्छा आहेत त्या पानावरती जेव्हा ग्रीन पेपर घ्यायचा आणि त्याच्यावरती ग्रीन पेनानेच लिहायचं, तो फोल्ड करायचा आणि त्याच्यावरती पौर्णिमेच्या चंद्रामध्ये बसायचं आणि हिल द्यायचं आणि ते पॉकेट तुमच्या खिशात ठेवा. दर पौर्णिमेला तो पुढच्या पौर्णिमेला दुसरं लिहायचं, ते जाळून पाणी एका झाडाला टाकून द्या. म्हणजे जाळायचं, त्याची जी पावडर होईल ती एखाद्या झाडाला टाकून द्या. परत पौर्णिमेला नवीन बनवा, पुन्हा त्याला हिल द्या आणि तुमच्या मनात ज्या ज्या इच्छा आहेत त्या बोला. बघा तुमच्याकडे पैशाचा फ्लो किती वाढतोय. ही तुमचीच ऊर्जा तुमच्यासाठी कामी येईल. तुम्ही आणि सगळ्यात मेन, सगळ्यात कोणताही माणूस असू द्या, प्युअर चंदनाचा टिक्का आणि केशरचा टिक्का कंपाळावर लावायला सुरुवात करा. जेव्हा तुमचं आज्ञाचक्र ओपन होईल, काही लोक आता ज्योतिषशास्त्रात आमच्यासारखे म्हणतात की हा टिक्का कुणालाच चालत नाही, मग ते पाहून लावावं, असं काही नाही आहे. हे आज्ञाचक्र सगळ्यांचं एकच आहे. म्हणजे प्रत्येकाचं आज्ञाचक्र ज्याला त्याला आहे, त्याला तुम्ही जितकं हील कराल तेवढं तुमचे सगळे ब्लॉकेजेस ओपन होतील, तुम्ही पॉझिटिव्ह व्हाल आणि तुमचं जे काही तुम्ही विचार कराल दिवसभरातला ओरा पॉझिटिव्ह होईल. जे काही विचार कराल तो पॉझिटिव्ह, आपोआप तुमच्या बाजूला ओरा, एक आभामंडल तयार होईल आणि तुमच्याकडं पैसा येणं, रिलेशनशिप असेल, तुमचं मॅरेज लाईफ असेल, बऱ्याच गोष्टींचा जे काय असेल, म्हणजे बऱ्याच जे की मला फॉरेनला जायचं आहे तरी पण मॅनिफेस्ट करा, मला कुठे कुठे जायचं आहे तरी पण मॅनिफेस्ट करा, माझा आवडता व्यक्ती मला भेटू द्या, मॅनिफेस्ट करा, माझं मुलगं कुठेतरी फॉरेनला शिकायला जायचं आहे, मॅनिफेस्ट करा. ही सिम्पल तरीक्याचं जर तुम्ही पौर्णिमेचं केलं, त्याच्यात लिहिलं, प्रचंड प्रमाणात मॅनिफेस्ट होतं. काही वेगळं करायची गरज नाही. ओके. आणि सगळ्यात माझ्या ऑडियन्सला सगळ्यांना मी सांगू इच्छिते की आपल्या सगळ्यांना एक हे असतं बघा, सवय असते. आपण एखाद्या रिक्षातून चाललोय तर तो रिक्षावाला 70 रुपये म्हणतो, तुम्ही म्हणता 50 रुपये. असं म्हणू नका. कोणत्याही तुमच्यापेक्षा कमी व्यक्तीला, ज्याने तुमचं दिवसभरातला थकवा घालवलाय, काम म्हणजे तुम्ही जे काम केलेला थकवा घालवलाय, तुमच्या चेहऱ्यावर आनंद आणलाय, त्याला नेहमी त्याच्या मोबदल्यापेक्षा 10 रुपये जास्त देऊन बघा. दिवसभरात 3 लोकांना हसून बघा, 3 लोकांशी आनंदाने शेअर करा. तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडेल, एवढं मी माझ्या ऑडियन्सला सांगू शकते. येस. असं म्हणजे आपण जेव्हा एखाद्या बार्गेनिंग हा प्रकार आयुष्यात ठेवू नका. तुमचं आयुष्य बार्गेनिंगकडे जातं. मी असं म्हणणार नाही की तुम्ही खूप दान द्या, तुमच्या कुवतीनुसार द्या, पण त्या समोरच्या व्यक्तीचा आनंदच हे करा. तुम्ही रिक्षातून चाललात, तो 70 म्हटला, दादा 80 घे, तुम्ही बघा पुढच्या वेळेस रिक्षा तुम्हाला इझी भेटेल. एक आपल्यामुळं कुणालाही त्रास होता कामा नये, एवढं आपल्या ऑडियन्सने करून बघा. खूप हे हिलचे प्रकार आहेत. आपण जे काय क्रिस्टल हिलिंग वगैरे म्हणतो, हे सगळं हिलिंग म्हणतो, ह्या सगळ्या हिलिंगच्या पेक्षा ही हिल करणं, जी मॅन पॉवरची हिल आहे, ही प्रचंड आहे. ते तुम्ही करून पाहिलं पाहिजे. येस. आणि येणारा तुमचा कार्यक्रमही आहे, हो. त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. हां, सगळ्यात म्हणजे आपण अध्यात्म से सिद्धी हा कार्यक्रम नरसिंहवाडीमध्ये करत आहोत आणि सगळ्यांना कळवण्याला आनंद होतो की सगळेजण म्हणत होते, मॅडम कुठेतरी काहीतरी एक कार्यक्रम घ्या, कुळाच भेटूयात आणि कार्यक्रम घ्याच, कारण आम्हाला क्लास तरी घ्या किंवा कार्यक्रम घ्या. माझ्या सगळ्या आवडत्या माझ्या क्लायंटसाठी किंवा माझे जे चाहते वर्ग आहेत त्यांच्यासाठी अध्यात्म से सिद्धी नरसिंहवाडीमध्ये मी कार्यक्रम ठेवला आहे.
आणि तो कार्यक्रम जीवन बदलण्याचा कार्यक्रम आहे. मॅनिफेस्टेड रिट्रीट असाच कार्यक्रम आहे, पण दत्त महाराजांना पुरुषोत्तम मासामध्ये अधिक मासामध्ये होणारा अध्यात्माचा कार्यक्रम आहे. त्यामुळं सगळ्यांनी तो अटेंड करायचा आहे. माझी एवढीच प्रेक्षकांना विनंती आहे. ओके, येस. तर थँक्यू सो मच विद्याजी. थँक्यू. ज्या वेळेस मी तुमच्याशी गप्पा मारतो त्या प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन अँगल हो. आम्हालाही शिकायला मिळतो आणि आमच्या ऑडियन्सलाही मिळतो आणि हां. अपेक्षा आहे की अशाच पद्धतीने तुमच्या हातून लोकांची सेवा घडत राहील. थँक्यू सर. थँक्यू. येस. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. आणि जे काही तुमचे जवळचे व्यक्ती असतील, तुम्हाला असं वाटत असेल की त्यांच्याही समस्या सोडवल्या जाव्यात, त्या प्रत्येक व्यक्तीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि जसं विद्याजींनी सांगितलं की येणाऱ्या 21, 22 आणि 23 मेला नृसिंहवाडी येथे त्यांचा एक मोठा कार्यक्रम होणार आहे. तर त्या कार्यक्रमात जर तुम्हाला उपस्थित राहायचं असेल तर त्यांच्या ज्या काही डिटेल्स आहेत त्या मी डिस्क्रिप्शनमध्ये, कमेंट बॉक्समध्ये आणि व्हिडिओमध्ये सुद्धा मी डिस्प्ले करून टाकेल. त्यांनी काय होईल की तुम्हाला डायरेक्टली त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करता येईल. आणि जर समजा तुम्हाला तुमची एखादी समस्या असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की त्या समस्येच्या बाबतीमध्ये तुम्ही रेकीबाबत विद्याजींची हेल्प घेऊ शकतात, तर त्यासाठी तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात. तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू सो मच.